आजपर्यंत आपण बॉलिवूड अभिनेत्रींची चर्चा ऐकली, पण तुम्हाला माहिती आहे का 1944च्या दरम्यान एक अशी अभिनेत्री होती जिची चर्चा फक्त भारतातच नाही तर अमेरिकन सैनिकांपर्यंत होती। अमेरिकन सैनिक अक्षरशः तिचा फोटो आपल्या खिशात ठेवायचे। नक्की ही अभिनेत्री कोण आणि काय आहे तिची स्टोरी हेच आज आपण बघणार आहोत। याच प्रकारचे इंटरेस्टिंग एंटरटेनमेंट व्हिडिओज आम्ही माय महानगर मानिनीवर प्रसिद्ध करत असतो, तेही जरूर पहा। वळूयात आजच्या स्टोरीकडे। भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री झाल्या आहेत। त्यांनी केवळ भारतीय इंडस्ट्रीवरच नव्हे तर संपूर्ण जगावर आपल्या सौंदर्यानं राज्य केलं। आता ही सुद्धा अभिनेत्री अशीच आहे। या अभिनेत्रीचं नाव आहे बेगम पारा। बेगम पारा एक अशी अभिनेत्री होती जी बोल्ड आणि बिनधास्त होती आणि म्हणूनच बॉलिवूडची पहिली बोल्ड बेगम म्हणून तिला ओळख मिळाली होती। 1950च्या दरम्यान या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं होतं आणि हे फोटोशूट इतकं बोल्ड होतं की अमेरिकन सैनिक तिचे फोटो आपल्या खिशात ठेवायला लागले। बॉलिवूडमधील अनेक उत्कृष्ट चित्रपटात तिने उत्कृष्ट भूमिका सुद्धा निभावल्या, पण काही मोजके चित्रपट तिने केले। याचं कारण होतं तिला बोल्ड आणि बिनधास्त जशी ती आहे तशाच भूमिका आवडायच्या। तिला रडक्या किंवा मुळमुळीत भूमिका दिल्यानंतर ती अजिबात स्वीकारायची नाही आणि म्हणूनच अनेक चांगले चित्रपट सुद्धा बेगम पाराने नाकारले होते। पण तिच्या एका मॅगझिनसाठी जे फोटोशूट केलं त्यावरून पुन्हा एकदा बेगम पारा चर्चेत आली होती। अक्षरशः अमेरिकन सैनिक 1950 ते 1953 या काळात कोरिया सोबत युद्ध करत होते। याच युद्धादरम्यान त्यांनी बेगम पारा यांच्या फोटोशूटचा फोटो बॅरेक्सच्या भिंतीवर लावला होता। सोबतच बेगम पारा आणि दिलीप कुमार यांचं खास नातं आहे। दिलीप कुमार यांचे छोटे भाऊ म्हणजे नासिर खान यांच्याशी बेगम पारा यांचं लग्न झालं। नासिर खान आणि बेगम पारा यांना एक मुलगा सुद्धा आहे जो आता या चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे। अयूब खान हा अभिनेता बेगम पारा यांचाच मुलगा आहे। तसं पाहायला गेलं तर 2008 मध्ये बेगम पारा यांचं निधन झालं, पण याआधी नासिर खान आणि बेगम पारा यांनी एक चित्रपट काढण्यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई लावली आणि त्यावेळी नासिर खान यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी हे जग सोडलं। त्यानंतर बेगम पारा डिप्रेशनमध्ये गेल्या आणि त्यांच्या बहिणीने त्यांना पाकिस्तानला म्हणजेच लाहोरला नेले। त्यानंतर पुन्हा एकदा 2008 मध्ये त्यांनी वापसी केली आणि मनोरंजन क्षेत्रातील संजय लीला भन्साळी यांनी त्यांना परत आणलं आणि सोनम कपूर यांची आजी म्हणून त्यांनी एका चित्रपटात काम सुद्धा केलं। पण 2008 मध्ये बेगम पारा गेल्या आणि त्यानंतर त्यांची कहाणी सुद्धा थांबली। पण आजही बेगम पारा यांना बॉलिवूडची बोल्ड बेगम म्हणून ओळखलं जातं। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा। त्याचबरोबर अशा स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।